संतोष देशमुख खून प्रकरणात चौकशी झालेल्या डॉक्टर संभाजी वायफसे विरोधात सख्या भावाने दिली तक्रार। डॉक्टर संभाजी वायफसे आणि त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरूनच प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप। बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात डॉक्टर संभाजी वायफसे यांच्या विरोधात त्यांचे बंधू रामहरी वायफसे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे। तक्रारीत सन 2023 मध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे तपशील, धमक्या आणि कुटुंबावर दहशत याचा उल्लेख आहे। संतोष देशमुख प्रकरणातील चौकशीत डॉक्टरांचा सहभाग असूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही। रामहरी यांनी 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। आता एसपी साहेबांकडे अशी आम्ही तक्रार करायला होतो ना की यानं 2021 पासून आम्हाला खूप त्रास द्यायला चालू आहे। शेतीच्या ह्याच्यामधून म्हणजे शेत वाटून मागितलं म्हणून त्यानं खूप आम्हाला त्रास दिलाय। शेत वाटून देत नाही म्हणला। 2023 मध्ये मला कोर्टामध्ये डॉक्टर वायबसे सुरेखा ॲडव्होकेट सुरेखा संभाजी वायबसे, त्याचे साथीदार सुदर्शन घोले, कृष्णा आंधळे, केदार, अजून घोले दुसरे त्याचं नाव काय मला नाही सांगत, पण घोले, लक्ष्मण किसन वायबसे, प्रमोद बाबूराव डोईपडे, सकाराम बंशी कदम, दीपक प्रशांत डोईपडे यांनी मला केज कोर्टामध्ये गाठून ह्याने जीव जाणे इतका म्हणजे याने मला मारलं। माझ्या डोक्याला संभाजी वायबसेने पिस्तूल लावला होता। बाकीच्यांनी गजाने, तलवारीने, काठीने मारून माझा जीव जायला असा मी रक्ताच्या थारोळ्यात पडलो होतो। तिथून उठल्याच्या नंतर मी पोलीस स्टेशनला गेलो, केज पोलीस स्टेशनमध्ये। तर तिथं पोलीस उभे होते, PSI राजेश पाटील। त्यांनी मला तिथून माझी फिर्याद नाही घेता मला तिथून त्यांनी इथून जा म्हणून तिथून मला हाकलले। त्याच्यानंतर मी बीडला आलो SP ऑफिसला। तिथं माझी तक्रार मी केली आणि तिथून शासकीय रुग्णालयात मी तिथं ॲडमिट झालो। त्याच्यानंतर माझी बायको पण माझ्यासोबतच होती, तिला पण तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला। असे खूप मला त्रास देतात। मी एवढंच साहेबाला, SP साहेबाला माझी विनंती की ह्या लोकांचं म्हणजे ज्यावेळेस माझी फिर्याद तिथे घेतली नाही त्यावेळेस कशामुळे घेतली नाही याची खोलवर जाऊन चौकशी करायला पाहिजे। त्यांचे कुणाचे फोन झाले, डॉक्टरचे किंवा PSI साहेबाचे कुणाचे फोन झाले, पाटील साहेबाचे, त्यांचं CDR काढून ह्याची चौकशी करावं आणि SP साहेबांनी मला ह्याच्यावर तात्काळ कारवाई करून मला न्याय द्यायला पाहिजे। सध्या पण मला त्रास चालू आहे। 10/6/2025ला मी शेतात काम करीत होतो। संभाजी वायबसे, डॉक्टर संभाजी वायबसे आणि ॲडव्होकेट सुरेखा वायबसे याच्या सांगण्यावरून कासारी येथे मी शेतात काम करीत असताना लक्ष्मण किसन वायबसे हातात कोयते घेऊन तिथं माझ्यावर म्हणजे प्रमोद बाबूराव डोईपडे ते पण हातात गज घेऊन, दीपक प्रशांत डोईपडे काठी घेऊन, बंशी सकाराम बंशी कदम धर्माळा हे पण त्यांच्या साथीला असतात। याच्यानंतर तू जर डॉक्टरच्या नादाला लागलास, लक्ष्मण, प्रमोद आणि हे त्याचे साथीदार सकाराम आणि दीपक यांनी सांगितलं की ह्याच्या जर डॉक्टरच्या मॅडमच्या नादाला लागशील तर तुला ज्यावेळेस कोर्टामध्ये तुझा जे प्राण घाला हत्या केली ह्या पद्धतीनं तुझी आता पण होईल ह्यांच्या जर नादाला लागलास। केजमधलं घर सोडून नादाला लागू नको, जमीन सोडून दे, नाही तर तुला जीव मारल्याशी आम्ही राहणार नाही। की SP साहेबांनी त्याची तात्काळ चौकशी करावी, मला न्याय द्यावा आणि यांच्यावर कठोर कारवाई करावी।